रायगडचे वादळ, शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारं निर्भीड न्यूज चॅनल। 50 कोटी खर्च करून माथेरानमध्ये सुरू असलेला मलनीसारम प्रकल्प हा माथेरानकरांच्या आरोग्याच्या हिताचा की धोक्याचा? जागतिक पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या माथेरान शहरात शासनाच्या नगरविकास विभागाकडून मलनीसारम प्रकल्प व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामासाठी 50 कोटी निधी मंजूर झाले असून सध्या सदर कामाला ठेकेदाराकडून सुरुवात करण्यात आली आहे। मात्र सदर कामासाठी माथेरान शहरातील सर्व रस्ते खोदण्यात आले आहेत, त्यामुळे रस्त्यावर जागोजागी मातीचा राडारोडा पसरला आहे। तर मलनीसारणासाठी टाकण्यात आलेल्या पाईपलाईन व बांधण्यात आलेल्या चेंबर्समध्ये पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन व भूमिगत विद्युत वाहक केबल येत असल्याचे चित्र समोर येत असल्यामुळे जनतेचे 50 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून माथेरानकरांचे आरोग्य हितकारक या आरोग्यास धोका निर्माण करणारे आहे का? तर याआधी नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून नगर परिषदेच्या भ्रष्टाचार व आर्थिक नुकसानीबाबत समस्या मांडणारे नेते मात्र या कामांसंदर्भात का मूग गिळून बसलेत असे प्रश्न माथेरानकर व इतर स्थानिक राजकीय नेते मंडळी यांच्याकडून उपस्थित केला जात आहे। महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून 50 कोटी रुपये मंजूर करून माथेरान गिरीस्थान नगर परिषद अंतर्गत मलनीसारम प्रकल्प व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। तर या कामाला ठेकाप्राप्त ठेकेदाराकडून कामाला सुरुवात करण्यात आली आहे, परंतु ठेकेदाराकडून या प्रकल्पाच्या मलनीसारम वाहक पाईप टाकण्यासाठी खोदकाम केले असल्यामुळे मात्र या शहरात जागोजागी रस्त्यांवर मातीचे ढीग असल्यामुळे अत्यावश्यक सेवा म्हणून सेवा देत असलेल्या रुग्णवाहिका, पर्यावरणपूरक ई-रिक्षा व नागरिक तसेच पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तर या सदर बांधकामात आलेल्या चेंबरच्या विटा या ठेकेदाराकडून पाण्यात न भिजवता व बांधकामासाठी रेतीचा वापर करणे असताना ग्रीजचा वापर केला जात असल्याने सदर काम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे का? तसेच सदर मलनीसारणासाठी टाकण्यात आलेली वाहक पाईपलाईन व बांधण्यात आलेल्या चेंबर्समध्ये पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन व भूमिगत विद्युत वाहक केबल तसेच काही चेंबर्समध्ये पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनच्या असलेल्या जोडण्या येत असल्याने सदर चेंबर्समध्ये साठणारे मलमूत्राचे घाण पाणी हे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या जोडण्यांमधून जाऊन सदर मलमूत्रामुळे निर्माण होणाऱ्या अमोनिया वायूमुळे सदर पिण्याची पाईपलाईन सडण्याची तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका व निर्माण होणाऱ्या अमोनिया वायू तथा गॅसमुळे विद्युत वाहक केबल सडून एखादा अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्याने तसेच सदर काम हे 5% अबोव केले असल्याने व माथेरान गिरीस्थान नगर परिषद ही क वर्ग असल्याने माथेरान गिरीस्थान नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती नसताना नगर परिषदेवर पडलेला 2.5 ते 3 कोटींचा बोजा हा नगर परिषद कशी भरणार? ही 2.5 ते 3 कोटींचा मलिदा हा कुणाच्या घशात घालणार का? तर याआधी नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून नगर परिषदेच्या भ्रष्टाचार व आर्थिक नुकसानीबाबत समस्या मांडणारे नेते मात्र या कामासंदर्भात का मूग गिळून बसलेत असे अनेक प्रश्न हे माथेरानकर व इतर स्थानिक राजकीय नेते मंडळी यांच्याकडून उपस्थित केले जात आहे। तर सदर काम हे प्रशासनाकडून तातडीने थांबवण्यात आले नाही तर माथेरान गिरीस्थान नगर परिषद प्रशासनाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व काँग्रेस तसेच भाजपा यांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल असे माथेरान शहर भाजपा संपर्क प्रमुख प्रदीप घावरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माथेरान शहर प्रमुख कुलदीप जाधव यांच्याकडून सांगण्यात आले आहे। आज आपण पाहत असाल या माध्यमातून मी आपल्याला सगळ्यांना कळवू इच्छितो की माथेरानमध्ये एसटीपीचे जे प्लांट आता आलेले आहे, एसटीपीचे जे काम चालू आहे ते अतिशय माथेरानच्या लोकांच्या आरोग्याला धोकादायक आहे। कारण जे चेंबर बांधतायत त्यामधून माथेरानचे जे पिण्याच्या पाण्याची लाईन आहे, MSCBचे केबल आहे, हे बहुतेक चेंबरमध्ये आपण पाहत असाल तर तिकडून गेलेले आहेत आणि त्या चेंबरमध्ये उद्या अमोनिया वायू, कारण का त्यामध्ये हॉटेलचं किचन वेस्ट येणार आहे, बाकीचे मलमूत्र येणार आहे आणि त्यामध्ये चेंबरमध्ये अमोनिया वायू तयार होईल आणि अमोनिया वायूमुळे पिण्याच्या पाण्याचा पाईप खराब होईल। तसंच त्यामध्ये जो केबल गेलेला आहे तर केबलचा स्फोट होऊन त्या ठिकाणून चालणाऱ्या पर्यटकाला जीवितहानी होणार आहे आणि जो पाईप पण वापरला जाते आपण पाहत असाल तर फक्त 6 इंचाचा पाईप, कारण ह्यापूर्वी जो पाईप आम्ही वापरलेले नगरपालिकेने ते 2 फुटाचे होते, कुठे 1 फुटाचा होता, तर ह्या मेन रोडला तरी निदान 10 इंची तरी किंवा 1 फुटाची तरी पाईप पाहिजे होते आणि अतिशय नियोजन शून्य असं काम चाललंय। कारण त्यांनी MSCBला, वॉटर सप्लायला कोणालाही विश्वासात न घेताना हे लाईन टाकतायत। त्यामध्ये MSCBला आणि वॉटर सप्लायला त्यांनी विश्वास केला, कारण तिथून त्यांच्या पाण्याच्या लाईन जातात, केबल जातात, तर त्याच्या बाजूला यांनी ते करायला पाहिजे। कारण हे ठेकेदार आहे ते काम करून निघून जातील, त्यानंतर नगरपालिका हे मेंटेनन्स करायला काम कधीच शक्य होणार नाही आणि बांधकाम करत आहे, सुक्या विटा लावत आहे,
ग्रीटनी बांधकाम करतात आणि लगेच प्लॅस्टर करतात आणि लगेच ते माती टाकून ते बंद करतात. कारण बांधकाम हे रेतीनेच करायचं असतं आणि कमीत कमी त्याला 3 दिवस ते 4 दिवस त्याला क्युरिंग झाली पाहिजे. विटाही भिजवत नाही, क्युरिंगही करत नाही. प्लॅस्टर लगेच एका दिवसात चेंबर बांधतात, एका दिवसात बांधकाम करतात, प्लॅस्टर करतायत सुकं आणि त्याच्यावर माती खेचली जाते आणि ते भरून टाकतात. तसंच हे पाणी जे चेंबर केले रोडवर हे पावसाळ्यामध्ये अतिशय धोकादायक आहेत. कारण हे ओव्हरफ्लो होणार, 100% ओव्हरफ्लो होणार आणि तो माल सगळ्यात जे घाण असेल ती रस्त्यावर येणारे पर्यटक जाणार आहे, तो पर्यटकाला ते घाण दिसणार आहे. मातेच्या लोकांच्या हिताला आणि मातेच्या आरोग्याला हे धोकादायक आहे का लायक आहे हे आपणच प्रशासनाने ठरवावं. आणि जर हे काम त्वरित थांबवलं नाही तर आम्ही माथेरानकर याचं तीव्र आंदोलन करू आणि मोठा हे छेडू आणि त्यानंतर हे काम आता त्वरित प्रशासनाने शासनाने बंद पाडावं. माथेरानमध्ये जे STP प्लॅनचं काम चालू आहे ते काम माथेरानकरसाठी चांगलं आहे, पण त्या कामाचं जे नियोजन चाललं आहे ते नियोजन शून्य काम चालू आहे. हे कामाचा जेव्हा सर्वे झाला तो सर्वे करताना त्यांनी MGPच्या अधिकाऱ्यांना, इलेक्ट्रिक सप्लायच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन तो सर्वे करायला पाहिजे होता. आता काय झालं, सर्वे केलं एकीकडनं, खड्डे घालतात दुसरीकडनं, त्याच्यामधून पाण्याची पाईपलाईन गेले, लाईटचे पाईपलाईन गेले आणि भविष्यामध्ये पाण्याची जी पाईपलाईन गेले त्याच्यामध्ये जॉईंट असतात आणि त्या जॉईंटमधून जर मलमुत्सर जे निस्सरण जे असतं ते सर्व जर त्या पाण्यामध्ये मिक्स झालं तर हे माथेरानकरांच्या आरोग्याला अतिशय हानिकारक आहे आणि ह्या गोष्टीची आम्हाला कळकळ आहे. आता हे जे काम घेतलं ते काम करून निघून जातील, अधिकारी हे काम निपटून निघून जातील, पण हे सगळं भोगायचं ते माथेरानकरांना आणि यासाठी आमची तळमळ चालू आहे. अजून एक प्रश्न म्हणजे लाईटचे काम बी त्यातून गेलेलं आहे. आता ह्या निस्सरण जे आहे त्यातून जो वायू तयार होईल त्या वायूतून उद्या तुमचा लाईटचा स्फोट झाला तर ते आमच्या घोड्यांच्या पायाला नाल असतो, उद्या त्या नालाला काय शॉक लागला किंवा एखादा पर्यटक दगावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार. आणि या सगळ्या गोष्टी या लोकांनी एवढं मोठं जेव्हा काम घेतले तेव्हा ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊनच काम करायला पाहिजे होतं ना. हे काम त्यांनी हे सगळं लक्षात न घेता केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की हे काम 5% अबो गेलेले, 5% अबो गेलेले. माथेरानची नगरपालिका क वर्ग नगरपालिका आहे. क वर्ग नगरपालिकेची परिस्थिती नसताना बी नगरपालिकेच्या बोर्डावर जवळजवळ 2.5 ते 3 कोटी रुपयाचा जो बोजा आहे तो बोजा नगरपालिका कशी भरणार. आणि म्हणजे हा आमच्या करातूनच पैसे जाणार ना, हे जे जाणार ते पैसे आमच्या करातून जाणार. इथं नगरपालिका प्रत्येक दुकानदाराला भाडं भरण्यासाठी तगादा लावतात आणि हे अबो काम द्यायसाठी तुम्ही नगरपालिकेकडनं कसे पैसे घेतले आणि ते कसं काय झालं. म्हणजे हे हा जो मलिदा आहे तो कोणाच्या घशात गेला का याची बी चौकशी झाली पाहिजे. आणि ही अशी चांगली कामं झाली पाहिजेत, पण ती नियोजन शून्य कामं न होता ती कामं चांगली झाली पाहिजे. आमचा चांगल्या कामाला विरोध नाही, पण ती कामं करताना माथेरानच्या आरोग्याचे बी लक्ष दिलं पाहिजे, आरोग्याची हानी झाली नाही पाहिजे. माथेरानकडचं काम ते भविष्यात चांगलं झालं पाहिजे. आता या कामामध्ये असं काम करून ठेवलं की जे गटारं खदून ठेवले त्याचा राडा रोड तिथं म्हातारा माणूस एखाद्या वेळेला आलं म्हटलं तर ते पडणार लागणार, याची जबाबदारी कोण आहे. रोड खणत नाही, पेवर ब्लॉक परत बसणार का, तो रोड परत तसा होणार का, हा बी एक गण प्रश्न आहे. आणि या सगळ्या प्रश्नाची पोलखोल करण्यासाठी आम्ही परवा शिवसाहेबांना भेटलेलो आहे. शिवसाहेबांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे, पण त्या उत्तराने आम्हाला काय त्याचं निरसन झालेलं नाही. तर आम्ही हे तिन्ही पक्ष मिळून म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि परत गाववाले या सगळ्यांचं एक आम्ही निवेदन साहेबांना लवकर देणार आहे आणि यातून मोठं एक आम्ही आंदोलन उभं करणार आहोत.